लास्ट एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बोलले होते की ह्या साडीची वाट लागली. चंदेरी साडी माझी जी होती पाण्यामध्ये भिजलेली आणि त्याचे काठ जे मी ड्राय क्लिनिंग करून घेतले पण तरीही व्यवस्थित नाही झाले. त्यामुळेच ह्या हँडलूम साड्या ज्या असतात त्या पाण्यामध्ये अजिबात टाकायच्या नसतात, पण पावसामध्ये भिजल्यामुळे ती थोडीशी झाली तशी. पण बघू. त्यानंतर 3 चंदेरी साड्या आल्या होत्या आणि ह्या मला माझ्या नवऱ्याने दिवाळीसाठी गिफ्ट केल्या होत्या. कारण दिवाळीसाठी मी कोणतीही साडी घेतली नव्हती. अगोदरच्या काही साड्या आहेत त्याच नेसायच्या म्हणून मी थांबलेले, पण ही जस्ट दिवाळीच्या 6-7 दिवस आधी आली. पण एवढ्या लवकर मला आता ब्लाऊज शिवून मिळणार नव्हते, कारण टेलरनं ह्या वेळेला तुम्ही काहीही कितीही म्हणजे मी रिक्वेस्ट केला तरी होत नाही. तर ह्या 3 साड्या आहेत. 2 पहिल्या ज्या होत्या त्या चंदेरी कतांमध्ये होत्या आणि ही जी आहे ती चंदेरी पत्तू सिल्कमध्ये आहे. आणि ह्या सगळ्या साड्या आपल्या कलेक्शन चंद्रमा कलेक्शनवरती अवेलेबल आहेत. काही फोटोज मी जे आहेत ते इंस्टाग्रामवरती अपलोड केलेत. आणि ह्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, माहेश्वरीसारखं रिपीट कलेक्शन तुम्हाला मिळत नाही. एकदा एक साडी येऊन गेली ना, त्यामध्ये 1 किंवा 2च पीस असतात. ते सोल्ड आउट झाले की परत मिळणं खूप अवघड होतं. 1-1, 2-2 महिने वेट करावा लागतो. त्यानंतर आजच्या दिवशी आम्हाला थोडंसं डेकोरेशन करायचं होतं दिवाळीसाठीचं. मग दहीवडे जी माझी मैत्रीण घेऊन आली होती, छान ते तयार केले, दही वगैरे फेटून मस्त ते सजवले आणि आम्ही आता खाणार होतो. त्याआधी थोडंसं आम्ही जी डेकोरेशन आहे तर ते केलं होतं आणि थोडंही थकलं होतं. म्हटलं आता काहीतरी खाऊयात आणि बाकीचं जे काम आहे ते करूयात. आरव फार उत्साही होता. त्याच्यानंतर आज धनतेरस होता म्हणून मी रांगोळी काढायला घेतली आणि दररोज संध्याकाळी कस्तुरी येते. मी रांगोळी काढत असताना अचानक आली आणि माझं लक्ष नव्हतं, तर हातावर हात ठेवून सांगते मी एकदम घाबरली होती. पण तिला तिचं जे खाऊ आहे ते दिलं. त्यानंतर तीही गेली. मी ते रांगोळी काढण्यात व्यस्त होते कारण खूप गडबड होती. धनतेरसची पूजा, यमदीपदान हे ते करायचं होतं. छान अशी रांगोळी झाली, दिवे लावले. त्याच्यानंतर पूर्ण घर जे जसं सजवलेलं आहे ना, तर मी तुम्हाला दाखवते. आरव खूप एक्सायटेड होता हे सगळं करण्यासाठी. तर हे काही दिवे आणले होते. त्याच्यानंतर ह्या ज्या घरातल्या काही माळा होत्या, काही मी विकत आणल्या होत्या, तर त्या लावल्या. खूप फेस्टिव्ह वाईब्स असं वाटतं ना आपल्याला की हां आता दिवाळी आहे. इतकं सुंदर वाटत होतं. वाईब्स इतक्या छान होत्या, मस्त वाटत होतं घरात आणि काय सांगू, भारी वाटत होतं. तर हे सगळं डेकोरेशन आम्ही कंप्लीट केलं धनतेरससाठीचं. त्यानंतर यमदीपदान करायचं होतं. त्याच्यासाठीचं मी दिवा जो आहे तो बनवून घेतला. कणकेचा दिवा मीठ न घालता मळून 4 वाती त्याच्यामध्ये ठेवल्या. तांदळाच्या राशीवरती तो दिवा ठेवला. त्याच्यानंतर आजूबाजूला पूर्ण फुलांची रास ठेवली आणि त्याच्यानंतर हळद कुंकू लावलं. छान तयार झाले. त्यानंतर घराच्या बाहेर प्रज्वलित करून जो आपण दक्षिण दिशेला तोंड करून ठेवतो हा दिवा आणि नमस्कार करतो, तर ते करायला घेतलं. सो आता दिवाळीची सुरुवात झाली आहे. धनतेरस झालेला आहे. सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला खूप छान आणि मस्त जाऊ देत.